नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारंजगाव ढोणेवाडी रस्त्यावर व हॉस्टेल आवारात पाणीच पाणी. कारंजगाव गावी प्रशासक राजवट आल्यापासून गटारे तर स्वच्छ नाहीत, त्याचबरोबर स्वच्छतेकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे सर्व गटारींचे तसेच सांडपाणी रस्त्यावर व विद्यार्थ्यांसाठी असलेल्या हॉस्टेल आवारात थांबत असल्याने हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना व रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फार त्रास होत आहे. जर ही समस्या वेळीच प्रशासक असो वा संबंधित अधिकारी यांनी लक्ष देऊन दूर केली नाही तर आम्ही ग्रामपंचायत समोर उपोषण करणार असल्याचा इशारा माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व तिसऱ्या आघाडीचे प्रमुख राजू किचडे व सहकाऱ्यांनी दिला आहे. याबाबत बोलताना राजू किचडे म्हणाले की आज कारंजगाव ढोणेवाडी हा रस्ता मुख्य आहे, मात्र या रस्त्यावर सरकारी दवाखान्याच्या पुढे थोड्या अंतरावर मुख्य वळणावर गटारींचे तसेच पावसाचे पाणी येते. मात्र इथून पुढे पाणी जाण्यासाठी गटारे नसल्याने सर्व पाणी या रस्त्यावरच थांबत आहे व या पाण्यामुळे हा रस्ता आहे की तलाव आहे हे समजत नाही. तर माळ भागातील सर्व गटारींचे पाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या हॉस्टेल समोरून काढून देण्यात आले आहे, पण हॉस्टेलपासून पुढे गटारी नसल्याने सर्व गटारींचे पाणी या हॉस्टेल आवारात व या मुख्य रस्त्यावरच राहत आहे आणि या गटारींच्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे हॉस्टेलमधील मुलांना तसेच रस्त्याकडेने वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्रासदायक बनून त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. तर हॉस्टेलमध्ये राहिलेले हे दुर्गंधयुक्त पाणी पाहून काही पालकांनी आपली मुले घरी घेऊन गेले आहेत. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होणारे निश्चित आहे. आम्ही सत्तेवर होतो तेव्हा ही समस्या वेळोवेळी दूर करत होतो, पण 2 महिन्यापूर्वी ग्रामपंचायत बरखास्त होऊन प्रशासक राजवट केली असल्याने सध्या गावच्या समस्या प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांनी सोडवायच्या असतात. पण नुकताच एका दैनिकातून या समस्येकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष अशी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. पण आता ग्रामपंचायत नसून प्रशासक आहे, तेव्हा या वृत्तात प्रशासकांचे व ग्रामविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असे म्हणायला हवे होते. असो, मात्र ग्रामस्थ हे समजून घेतील असा आमचा विश्वास असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे 10 दिवसापूर्वी या ठिकाणी तहसीलदार EO यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून ही समस्या दूर करतो असे आश्वासन दिले होते. 10 दिवस होऊन गेले तरी अद्याप इकडे कोणीच लक्ष दिले नाही. अद्याप ही समस्या तशीच असल्याने आरोग्याचा वर या रस्त्यावरून प्रवास करण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने 4 दिवसात ही समस्या दूर केली नाही तर आम्ही शुक्रवारपासून ग्रामपंचायतीसमोर उपोषण करणार असल्याचे शेवटी राजू किचडे यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष सुभाष ठकाणे, संजय गावडे, महादेव डांगे, अभिजित देसाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारंजगावहून रंगराव बन्ने, बारवाड. नमस्कार, मी राजू किचडे, माजी ग्रामपंचायत सदस्य. आम्ही सर्व तिसऱ्या आघाडीचे कार्यकर्ते. आज ह्या ठिकाणी आम्ही कारंजगाव गव्हर्मेंट मॅट्रिक जे बोर्डिंग आहे ह्या ठिकाणी आम्ही ह्या ठिकाणी आलेला आहे. हा दिवस आम्ही ह्या ठिकाणी येतो आहे. ह्या ठिकाणी बोर्डिंगमध्ये पूर्ण पाणी साठलेलं आहे. मुलांना राहायची व्यवस्था नाही आहे. काही पालक मुलांना घेऊन परत घेऊन गेलेत. गावातले जे सांडपाणी आहे गटारीमधलं ते पाणी सगळं गोळावून ह्या हॉस्टेलमध्ये राहिलेलं आहे. परवा पाऊस पडल्यानंतर पूर्णपणे पाणी या हॉस्टेलमध्ये राहिलेलं आहे. ह्या ठिकाणी निप्पाणचे तहसीलदार साहेब, EO साहेब ह्या ठिकाणी येऊन भेट देऊन ह्याची व्यवस्था करतो म्हणून सांगून जाऊन आज जवळजवळ 10 दिवस झालेला आहे, पण ह्याची काही पूर्तता झालेली नाही आहे. दुसरी गोष्ट, कारंजगाव ढोणेवाडी रस्त्यावरती जे पाणी साठलेलं आहे, ज्या ठिकाणी लोकांना या जायसाठी अडचण व्हायला लागल्या, यासाठी काल एक वृत्तपत्राने असं बातमी दिली की कारंजगाव ग्रामपंचायतचं दुर्लक्ष आहे. मी सर्वसामान्य लोकांना, कारंजगाव ग्रामस्थांना सांगू इच्छितो की ग्रामपंचायत आज बरखास्त होऊन 2 महिने झालेला आहे. ज्यावेळी ग्रामपंचायत आमच्याकडे होती त्यावेळेला आम्ही वरच्यावरचे येऊन इथं हॉस्टेलचं असू दे किंवा त्या रस्त्यावरची पाणी थांबायचं काढायची व्यवस्था आम्ही आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केलेलं आहे. पण आता काही लोकांनी ग्रामपंचायतचं हे काम आहे म्हणून सांगतात, पण आमचं काही आता संबंध नाही आहे. आमची ग्रामपंचायत आता बरखास्त झालेली आहे. आता जे अधिकार आहे हे सध्या PDO साहेब आणि जे नोडल अधिकारी कुलकर्णी म्हणून आहेत हे त्यांच्याकडे आहे. हे तिन्ही काम हे पाहायला पाहिजे. तिन्ही या ठिकाणचं पाणी काढा पाहिजे, हॉस्टेलमध्ये पाणी काढा पाहिजे, त्यांची ती व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे. फक्त एवढंच नाही आहे. ह्या ठिकाणी जवळजवळ ग्रामपंचायत आमचं पीठ संपल्यापासून गावामधले गटारी स्वच्छ झालेले नाही आहेत. पाण्याची व्यवस्था पूर्णपणे बिघडलेलं आहे.
गेली 5 वर्षामध्ये लाईट, पाणी, गटार आम्ही अतिशय व्यवस्थितरित्याने पूर्णपणे यशस्वीरित्या आम्ही पार पडलेला आहे. पण काही लोकांनी आता ग्रामपंचायतचं दुर्लक्ष म्हणून सांगतात. ग्रामपंचायतचं काहीही आमचा संबंध नाही आहे. म्हणून आज ह्या ठिकाणी मी आमच्या तिसऱ्या आघाडीच्या वतीनं आमच्या सर्व सदस्यांच्या वतीनं मी आवाहन करतो आहे, येत्या 4 दिवसामध्ये या या हॉस्टेलमधलं पाणी निघलं तर बरं आहे. त्या रोडवरचं पाणी कसं काढता, कशा पद्धतीने काढता आम्हाला माहीत नाही आहे. हे काढला तर बरं आहे, नाहीतर आम्ही गुरुवारपत्र बघणार. शुक्रवारपासून ग्रामपंचायतच्या पुढं आम्ही उपोषणाला बसणार आहे. जो पत्र हॉस्टेलमधलं पाणी निघत नाही, जो पत्र रस्त्यावरचं पाणी निघत नाही मेन रस्त्यावरचं, तेव्हा पत्र आम्ही उपोषण सोडणार नाही. हे आम्ही सर्वच कारगा ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही जाहीर आवाहन करतो आहे की वरच्या अधिकाऱ्याने किंवा संबंधित जे ह्या लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींनी इकडं पाहावं आणि जी कारगा गावची जी अवस्था झालेली आहे, ही अवस्था कोण केलेलं आहे हे सर्व सामान्य लोकांना माहिती आहे. त्याची सगळी पाडताळा करून हे जे रस्त्यावर राहिलेलं पाणी असू दे किंवा हॉस्टेलमध्ये राहिलेलं पाणी असू दे, कुठल्याही परिस्थितीमध्ये गुरुवारपत्र नाही करता शुक्रवारपासून आम्ही कारगा ग्रामपंचायतपाशी उपोषण बसू असं म्हणून सर्वच आम्ही या ठिकाणी सांगतो आणि इथंच थांबतो.